सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। जसं की आपण मागच्या पाठामध्ये बघितलं की बौद्ध धम्मामध्ये बुद्धांना वंदन कसं केलं जातं किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये जो पवित्र असा भिक्खू श्रावक संघ आहे ज्यांना आपण भंतेजी असं म्हणतो, त्यांना वंदन कसं केलं जातं। आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये दोन प्रकारच्या ज्या धम्मदीक्षा आहेत, पहिली आहे ती धम्मदीक्षा आणि दुसरी आहे ती उपसंपदा किंवा श्रामणेर म्हणून जी संपदा किंवा श्रामणेर म्हणून जे शिक्षण आहे ते कसं घेतलं जाते। अशा दोन प्रकारच्या ज्या दीक्षेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बौद्ध धम्मामध्ये बघतो। आणि म्हणून जे उपासक असतात, जे उपासिका असतात, ते सांसारिक जीवनामध्ये त्यांचं जास्तीत जास्त जे आयुष्य असतं ते जात असतं। आणि म्हणून या सांसारिक जीवनामध्ये आपण बुद्धांना कसं वंदन करतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये बुद्धांचे जे गुण आहेत ते आपण कसे लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा ते जे गुण आहेत ते आपल्या मानवी जीवनामध्ये जर का आपण अनुसरले किंवा त्या विचारांवरती जर का आपण आचरण केलं तर माणसाला खऱ्या आयुष्यामध्ये खरं सुख लाभतं असं बुद्धांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून कोणताही उपासक असो, कोणतीही उपासिका असो किंवा छोटे बालबालिका असो, ते आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारची प्रतिज्ञा करतात की जी ही पंचशील आहे, जे बुद्धांनी संपूर्ण मानव जातीला सुखी होण्याचा जो हा मंत्र दिलेला आहे तो मंत्र ते एखाद्या घरामध्ये काही चांगला कार्यक्रम असेल, एखाद्या घरामध्ये दुःखाचा कार्यक्रम असेल तरी त्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती या पंचशिलाने करत असतात। आणि म्हणून मी मागच्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं की बौद्ध धम्मामध्ये आपण जर का विहारामध्ये असू तर शरीराचे जे 5 अवयव आहेत ते जमिनीला कसे समनागत होतात किंवा जमिनीला स्पर्श करून आपण जी आपली मान आहे ती बुद्धांना आदर्श असं मानतो। हे जे बुद्धांचे गुण आहेत ते मानवी जीवनाला कलाटणी देणारे आहेत, मानवी जीवनामध्ये प्रचंड मोठं सुख निर्माण करणार आहे। आणि म्हणून ह्यांचे जे गुण आहेत ते वंदनीय आहेत, म्हणून मी त्यांना या पंचांगांनी पंचांग प्रणाम करतो। किंवा समजा एखादी व्यक्ती आजारी असेल, एखादी व्यक्ती व्याधिग्रस्त असेल, एखादी व्यक्ती वयस्कर असेल किंवा अपंग असेल किंवा त्रास असेल तर अशा व्यक्तींना जबरदस्ती नाही आहे की तुम्ही तशा प्रकारे वंदनच केलं पाहिजे। तर अशा व्यक्ती समजा एखाद्या खुर्चीवरती असू शकतात, एखादी व्यक्तीला तशा प्रकारे शारीरिक व्याधी असेल तर अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारे बौद्ध धम्मामध्ये अट नाही आहे किंवा जबरदस्ती नाही आहे, ते आहेत त्या ठिकाणी बसून देखील बुद्धांना वंदन करू शकतात। आणि म्हणून आपण बघितलं बुद्धं नमामि, धम्मं नमामि आणि संघं नमामि अशी त्रिरत्नांना वंदन करून किंवा पंचांग प्रणाम करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं जे गाथा आहे जी ती बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष असं तिला महत्त्व आहे। आणि म्हणून हा जो बौद्ध धम्माचा बेस समजला जातो, जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये हा बेस नसेल, जसं असं म्हणतात की एखादा मोठा बिल्डर असेल किंवा एखादी मोठी वास्तू आपल्याला बांधायची असेल किंवा टोळेजंग अशी इमारत जर तुम्हाला उभी करायची असेल तर तिच्या खालचा जो पाया आहे, तिच्या खालची जी जमीन आहे किंवा तिचा जो बेस आहे तो मजबूत करावा लागतो। तो जर मजबूत असेल तर आपण किती उंच अशी मोठी इमारत उभी करू शकतो। तसंच आहे मानवी जीवनामध्ये, मानवाला जर का सुखी राहायचं असेल तर बुद्धांनी सांगितलेलं आहे की पंचशिलांचा जो हा बेस आहे, पंचशील आहे तुमचा जो मूलाधार आहे किंवा पंचशील हा तुमच्या जीवनाचा मूलभूत असा बेस आहे, तो तुम्ही पक्का केला पाहिजे। आणि तो जर पक्का असेल तर आपल्या मानवी जीवनामध्ये प्रत्येक क्षणी ना क्षणी माणसाला सुखाची ओढ जी आहे ती पुढे पुढे घेऊन जात असते। आणि म्हणून बौद्ध धम्माचा तुम्हाला पुढे गाढा अभ्यास करायचा असेल, बौद्ध धम्माचा पडलेला जे हे ब्रह्मांड असं नॉलेज आहे ते तुम्हाला जीवनामध्ये आचरायचं असेल किंवा इतरांपर्यंत पोचवायचं असेल तर हे जे पंचशील आहे ते सर्वात महत्त्वाचा असा बेस आहे। प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जर का पंचशील पाळलं तर त्याला ज्या पुढील स्टेप बाय स्टेप आहेत त्या शिक्षणासाठी उपलब्ध आहेत किंवा ते त्या चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात। पण जर का पंचशिलाची बेस जर आपली कमकुवत असेल, समजा आपण दारू पित असेल, समजा आपण चोरी करत असू, समजा आपण व्याभिचारामध्ये अलिप्त असू, समजा आपण कोणाशी खोटं बोलत असू किंवा समजा आपण दारू व्यसन करून किंवा जुगार यामध्ये जर का अडकून एखाद्याला अशा प्रकारे संदेश द्यायचं काम करत असू तर मात्र बुद्ध म्हणतात ते प्रचंड मोठं
थोटांड आपण लोकांमध्ये सांगण्याचं काम करत असतो. आणि म्हणून ती प्रत्येकाची एक जबाबदारी बनते की बौद्ध धम्माचा हा अभ्यास पोचवत असताना, बौद्ध धम्माचे हे संस्कार विधी सांगत असताना, बौद्ध धम्माचा हा अभ्यास इतरांपर्यंत पोचवत असताना आपली प्रत्येकाची ती वैयक्तिक जबाबदारी आहे की हा पंचशिलाचा जो बेस आहे तो आपण मजबूत केला पाहिजे. आणि म्हणून जे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये ह्या पंचशिलाची प्रतिज्ञा घेतात, जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये या पंचशिलांच्या माध्यमातून चांगली कामं घडवून घेतात, जी माणसं पंचशिलांच्या माध्यमातून जीवनाला आकार देण्याचं काम करतात, ती माणसं आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकारचे जे बंगले आहेत, उत्तम प्रकारचे जे मनाचे मनोरे आहेत ते उभारण्याचं काम करत असतात. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हे जे बुद्धांचं पंचशील आहे ते या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर आपण भीमस्मरण करू, त्यानंतर आपण भीमस्तुती करू. आजच्या या विशेष अशा पाठामध्ये आपण ह्या ज्या 3 गाथा आहेत, ही 3 गाथांची जी सुरुवात आहे, बुद्धपूजा आहे, भीमस्मरण आहे आणि भीमस्तुती, ह्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम जसं मी तुम्हाला सांगितलं की पाठीचा जो कणा आहे तो ताठ ठेवला जातो, हात आहेत ते शरीराजवळ असे पकडले जातात हृदयाच्या जवळ, आणि डोळे शांतपणे बंद केले जातात. डोळे शांत केल्यामुळे आपल्या मनाची जी एकाग्रता आहे, चित्ताची जी एकाग्रता आहे, मनात असणारे जे इतर वाईट विषय असतील किंवा विचार असतील ते दूर लोटले जातात. आणि माणूस त्या पंचशिलाची जे हे तत्व आहे त्या तत्वांमध्ये, त्या शब्दांमध्ये आपलं विशेष असे जे महत्त्व आहे किंवा लक्ष आहे ते ठेवण्याचं काम करत असतो. म्हणून आपण या कार्यक्रमाची सुरुवात, आता मी खुर्चीवर बसलेलो आहे, सर्वात प्रथम त्रिरत्नांना आपण वंदन करू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नंतरला पंचशिलाची सुरुवात आपण करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि, सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि. कामेषुमिच्छाचारा वेरमणि, सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि, सिक्खापदं समादियामि. कामेषुमिच्छुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. या ठिकाणी आपण जर बघितलं आहे तर मी बुद्धांना पहिल्यांदा वंदन करतो, बुद्धांना दुसऱ्यांदा वंदन करतो, बुद्धांना तिसऱ्यांदा वंदन करतो. त्याचबरोबर त्यांचं जे हे पंचशील आहे ते माझ्या जीवनामध्ये आचरण्याची मी प्रतिज्ञा करतो. आणि सर्वात शेवटी असं म्हटलं आहे की साधू साधू साधू, म्हणजे बुद्धांचं जे हे पंचशील आहे ते मी म्हटलेलं आहे, ते मला मान्य आहे, ते मी माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेन, हे मी मान्य करतो आहे. आणि ते जसं मी अनुभवतो आहे तसं मी इतरांना देखील सांगण्याचा प्रयत्न करीन. म्हणून तिसरा वेळ आपण पुन्हा एकदा साधू 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 असे 3 जे साधू आहेत ते या बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष असं याला महत्त्व आहे. त्यानंतर आपण दुसरं जर बघितलं तर प्रत्येक विहारांमध्ये सेकंड जो पार्ट आहे तो
बुद्धपूजा घेतली जाते. काही लोक अशा प्रकारे संस्कार विधी पोचवत असताना कार्यक्रम झटपट कसा मला संपवता येईल याकडे त्या लोकांचं जास्त लक्ष असतं. पण कोणताही संस्कार विधी पोचवत असताना, कोणत्याही बौद्ध ज्या गाथा आहेत त्या पोचवत असताना त्याचं त्या उपस्थित असणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे महत्त्व कसं मला कमी वेळामध्ये पटवून देता येईल यावरती देखील आपला जास्तीत जास्त प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर आपण जी घेतो ती बुद्ध पूजापाठ, त्यामध्ये विशेष असं जे आहे की आपण इतरांच्या हातामध्ये फुलं देतो आणि त्या फुलांच्या माध्यमातून बुद्धांचा जो हा वर्ण आहे, बुद्धांचं जे हे सुगंधी असं शरीर आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवलेले हे चांगल्या प्रकारचे गुण आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. जसं एखाद्या बागेमध्ये आपण फूल पाहतो, तो जसा वेळ पुढे पुढे जातो तसं जे ते फूल आहे, वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं त्या बागेमध्ये ज्याचे असतात आणि जसा वेल पुढे पुढे जातो त्याची जी ती फुले आहेत ती सुकून जातात. बुद्धाने देखील असं सांगितलेलं आहे, ज्याचा ज्याचा या संस्कार चक्रामध्ये जन्म होतो तो कधी ना कधी मृत्यूकडे जातो किंवा तो म्हातारपणाकडे जातो किंवा तो या संसार चक्री रूपातून कधी ना कधी त्याचे जे ही चित्त आहेत, त्याचे जे हे पंचतत्व आहेत ते पुन्हा एकदा त्या निसर्गाकडे वाटचाल करत असतात. आणि म्हणून ते फूल जसं सुकून जातं, तो जसा तो अनित्याचा नियम आहे, तो आर्य सत्य आहे, म्हणजे ते कोणीच थांबू शकत नाही किंवा असं कोणीच म्हणू शकत नाही की मी कधी मरणारच नाही. म्हणून बुद्धांनी हे आर्य सत्य सांगितलेलं आहे, ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याचा त्याचा मृत्यू आहे. आणि म्हणून त्या तुमच्या हातामध्ये दिलेल्या फुलांनी किंवा माझ्या हातामध्ये असणाऱ्या या फुलांनी मी जिथे जिथं बौद्ध स्तूप असतील, जिथे जिथे बौद्ध विहार असतील, जिथे जिथं बौद्ध लेण्या असतील, जिथे जिथे बौद्ध स्तूपांच्या माध्यमातून बुद्धांचं हे पवित्र असा जो विचार आहे तो जपला जातो, त्या बौद्ध विहारांमध्ये असेल, या फुलांच्या माध्यमातून मी बुद्धांना वंदन करतो, त्यांच्या गुणांना वंदन करतो आणि त्यांचे जे हे गुण आहेत ते मी माझ्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे या गाथेचा अर्थ आहे. सर्वांनी हात जोडायचा आहे, जसं मी सांगितलं आहे तसं लक्ष द्यायचं आहे. वर्णगंधन गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पूयेन मे तेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विना स्वभावं घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्माच्च संघं सुगततनुभवा धातु गव्ये लङ्कार्य जम्बूद्वीपे तिदस्सपुरवरे नागलोके चतुपे सभ्य बुद्धस्य बिम्बे सकलसदिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु पतितं शारीरिकधातु महाबोधी बुद्धरूपं सकलं सदा. या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की बुद्धांना जसा प्रकारे त्यांच्या बुद्धप्राप्तीनंतर जे बल लाभलं, त्या 10 बलांनी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं सत्य अनुभवलं, तसंच जीवनाचे जे हे सत्य आहे, जीवनाचा जो हा निब्बाणाचा असा मार्ग आहे, त्या मार्गाकडे मी वाटचाल करण्याचा किंवा त्या मार्गाकडे चालण्याचा प्रयत्न करतो. तो जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गाला जाणून घ्यायचा मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे सुंदर असा उपदेश या बुद्ध पूजेमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बऱ्याच विहारांमध्ये
बुद्धपूजे पाठ झाल्यानंतर भीमस्मरण घेतलं जातं आणि म्हणून कोणत्याही बुद्धविहारामध्ये बुद्धांचे जे विचार आहेत, बुद्धांचं जे तत्त्व आहे किंवा बाबासाहेबांचे जे विचार आहेत, ज्या बाबासाहेबांनी या बुद्धाचा धम्म आपणाला दिला, त्या बाबासाहेबांचं भीम असं स्मरण विहारांच्या माध्यमातून किंवा या वंदनेच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून त्यामध्ये म्हटलं आहे की बाबासाहेबांसारखा व्यक्तिमत्व, बाबासाहेबांसारखा अभ्यासू व्यक्तिमत्व, बाबासाहेबांसारखा बलाढ्य असा विचार ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण ज्या अस्पृश्य वर्गाला जो हा बुद्धाचा धम्म दिला, या बुद्धाच्या धम्माची वाढ दिली, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रखर असा तर्कशील विचार दिला आणि त्या अस्पृश्य गणलेल्या माणसांनी हा बुद्ध धम्म स्वीकारला, त्या वाटेवरती त्यांनी वाटचाल केली आणि आज त्यांनी आपलं संपूर्ण जे आयुष्य आहे ते शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा बौद्ध धम्माच्या आचरणातून असो किंवा चांगल्या प्रकारचा एक सद्धम्मिक माणूस घडवण्यातून असो, जगाला उच्च प्रकारची अशी एक दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या भीमस्मरणामधून आपण बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते सतत तेवत ठेवण्याचे किंवा जागरूक ठेवण्याचे किंवा त्यांच्या या ज्या गुणांचं जे आहे ते विचार कायम इतरांमध्ये तेवत ठेवण्याचं जे हे काम आहे ते या भीमस्मरणातून करत असतो. आणि म्हणून या वंदनेच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांना विशेष असं बाबासाहेबांच्या गुणांचं किंवा कार्याचं जे गुपित आहे, जे वैभव आहे, जे माणूस बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती या भीमस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण भीमस्मरण घेतो. सर्वांनी हात जोडायचे आहे. सकल विजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुफेमं वीरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. यानंतर जो विशेष असा पुढचा भाग आहे किंवा जी गाथा आहे ती आहे ती भीमस्तुती, ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण भारताला, संपूर्ण SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा जे जे लोक चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात, बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते वाचतात, बाबासाहेबांचा जो बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे तो वाचतात आणि आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारची वाटचाल करतात, आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारचा विचार आत्मसात करतात, ते बाबासाहेबांना प्रखर अशा जवळून जाणण्याचं काम करत असतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या कार्याची स्तुती कशा प्रकारे करायची आहे, बाबासाहेबांच्या कार्याचं अनुमोदन कशा प्रकारे करायचं आहे, म्हणून एका कवीने ही जी भीमस्तुती आहेत किंवा बाबासाहेबांच्या त्या गुणांचं त्यांनी लिखित असं वर्णन केलेलं होतं. आणि म्हणून त्या भीमस्तुतीचं या बुद्धपूजा पाठ किंवा बौद्ध संस्कार विधीमध्ये सहभाग करण्यात आला. आणि ही जी भीमस्तुती आहेत बरीच लोकांमध्ये याबद्दल मतभेद आहेत, पण त्याचं विशिष्ट असं जर का आपण अर्थ बघितला तर तूच आमचा उद्धार करता आहेस, आम्हीच तुला आमच्या आयुष्याचा देव मानलेला आहे आणि म्हणून सर्वात सुख देणारा असा कोणतं जर तुझं वैभवत्व असेल, तुझं कोणतं कर्तृत्व असेल तर तेच आम्ही तुझं जे हे काम आहे, जो तुझा हा विचार आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्ही दैवत्व म्हणून स्वीकारलेला आहे. तुझ्या या विचारांनीच आमचं प्रखर असं जे सत्य आहे ते आम्ही जाणण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या विचारांनीच आम्ही आमच्या जीवनाला, आमच्या मनाला चांगल्या प्रकारची गती द्यायचं काम करतो. जसं एखादा शिल्पकार एखाद्या शिल्पामध्ये उत्तम प्रकारची त्याची जी कला आहे ती सादर करतो आणि इतरांसमोर एक आदर्श ठेवतो, तशाच प्रकारचे तुम्ही केलेलं जे हे काम आहे, तुमचं जे हे संविधान आहे, तुमचा जो हा बुद्धाचा दाखवलेला जो धम्म आहे तो आमच्या मार्गामध्ये येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी आदराचं स्थान निर्माण करतो, आमच्या आयुष्यामध्ये तशा प्रकारचा उजेड पाडतो आणि आमच्या आयुष्याला एक चांगल्या सन्मानाची, जागृतीची किंवा अभिमानाची ओळख करून देतो. आणि म्हणून ही जी तुमची गुणांची जी पुण्य असं मिळालेलं जे आम्हाला पुण्य असं कर्म आहे त्या गुणांचा आम्ही या ठिकाणी स्तुती करतो आहे. आणि त्या लेखकाने अतिशय छान शब्दांमध्ये ही जी भीमस्तुती आहे
आहे ती लिहिलेली आहे आणि प्रत्येक विहारांमध्ये बुद्धपूजा पाठामध्ये ही जी भीमस्तुती आहे ती संपूर्ण भारतभर संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा विहारांमध्ये बाबासाहेबांची स्तुती या वंदनेच्या माध्यमातून केली जाते आणि म्हणून आपण या ठिकाणी भीमस्तुती घेणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे आहेत। दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीम राजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासह शरण धम्मासह शरण संघास मी भीमराजा भीमराजा भीमराजा। या गाथेमध्ये बाबासाहेबांची जी स्तुती केलेलीच आहे त्याचबरोबर त्यांनी दाखवलेला जो बुद्धाचा मार्ग आहे बुद्धाने दाखवलेला त्यांचा जो जीवन मार्ग आहे ज्याला आपण धम्म असं म्हणतो आणि त्या धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा जो पवित्र असा भिक्खू संघ आहे या त्रिरत्नांनाच वंदन मी करतो। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या प्रतिमेला मी वंदन करतो, बाबासाहेबांच्या विचारांना मी वंदन करतो। ज्या बाबासाहेबांनी हे त्रिरत्नाचं सुंदर असं रोपटं माझ्या घरासमोर लावलं, ज्या बाबासाहेबांनी हे त्रिरत्नाचं उज्ज्वल असं आयुष्य बदलणारं असं झाड माझ्या समोर आणून ठेवलं, ज्या बाबासाहेबांनी ह्या बुद्धाचा धम्म माझ्या ओठीमध्ये पोचवण्याचं महान असं काम केलं, आज मी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतो, आज मी चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, आज मी इतरांमध्ये माझी स्वाभिमानाने अशी भाषा बोलतो, त्याचबरोबर आज मी माझ्या वागण्याने माझ्या बोलण्याने इतरांमध्ये चांगल्या प्रकारचं स्थान निर्माण करतो। अशा बाबासाहेबांना देखील मी या वंदनेद्वारे मी या गाथेद्वारे नमन करतो, वंदन करतो। त्यांचे जे विचार आहेत ते मानवी जीवनाला प्रसन्न करणार आहेत। मानवी जीवनामध्ये माणसाला माणूस म्हणून कसं बघितलं जातं, माणसाशी माणसाचं असणारं जे नातं आहे ते कसं घट्ट बांधलं जातं, याचा विशेष असा बाबासाहेबांनी दिलेला जो हा अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे, बाबासाहेबांचा जो हा लॉंग टर्म चालणारा जो विचार आहे तो या भारत देशाला तारेल, तो प्रत्येक माणसाला तारेल आणि या बौद्ध धम्माची जी लाट आहे ती संपूर्ण भारतभर अशीच उसळेल, अशीच पेरत जाईल। कोणा माणसाला जर का उभ्या जगामध्ये कोणत्या धर्माची जर का गरज लागली तर बाबासाहेबांनी दिलेला जो बुद्धाचा धम्म आहे तो 100% माणुसकीचा आहे। जगामध्ये जर का 100% माणुसकी तुम्हाला कुठे दिसेल ती केवळ आणि केवळ बौद्ध धम्मामध्येच दिसेल, असं बाबासाहेबांनी आपल्या एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून त्या भाषणाने प्रभावित होऊन, त्या बाबासाहेबांच्या गुणांनी प्रभावित होऊन एका कवीने लिहिलेली जी भीमस्तुती आहे ती अतिशय वंदनीय आहे। म्हणून आज या विशेष अशा पाठामध्ये आपण सर्वात प्रथम पंचशील बघितलं, त्यानंतर आपण बुद्ध पूजा पाठ बघितला, त्यानंतर आपण भीमस्मरण बघितलं आणि सर्वात शेवटी किंवा चौथी गाथा आपण जी वंदन केली ती आपण भीमस्तुती केली। आणि म्हणून या चारही गाथा आहेत या आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजे। आपल्या मुलांमध्ये या गाथांविषयी, या विधींविषयी, बौद्ध संस्कार जीवनाविषयी याची विशेष आपण माहिती पोचवली पाहिजे आणि एक बुद्धिस्ट चांगला माणूस, एक बुद्धिस्ट चांगला नागरिक किंवा आपली जी मुलं आहेत ती येणाऱ्या भविष्यामध्ये बौद्ध धम्माच्या सोबतीनं चांगल्या हुद्द्यावर कशी जातील यासाठी धम्माची अविरत अशी जोड त्यांना आपणाला द्यावी लागेल। आणि केवळ असं बाबासाहेब म्हणतात की केवळ पूजापाठ येणं म्हणजे जीवन नाही किंवा केवळ व्यावहारिक गोष्टीने
डॉक्टर होणे, वकील होणे, इंजिनियर होणे म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर त्या डॉक्टरला, त्या वकिलाला, त्या इंजिनियरला धम्माची जर का जोड असेल त्याच्या जीवनामध्ये, त्यानं जर का शिलांचं पालन केलं आणि आपल्या आयुष्याचा गाडा पुढे नेला, तर तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकतो. आणि म्हणून बौद्ध संस्कार विधींची मानवी जीवनामध्ये किती अत्यंत अनमोल असं महत्त्व आहे. आणि म्हणून विशेष अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, वैयक्तिक फॅमिलींच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचे जे बुद्धवंदना आहेत, मंगलसूत्र आहे किंवा जे पराभवसूत्र आहे, या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून, या बौद्ध संस्कार विधींच्या माध्यमातून आपण ते मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि हा जो बौद्ध धम्माचा विशेष असा गाढा अभ्यास आहे किंवा या ज्या विधींच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये होणारा जो बदल आहे, तो छोट्या छोट्या मुलांमध्ये लहानपणापासून आपण बिंबवला पाहिजे. त्यांच्या मनावरती बौद्ध धम्माचं हे जे छोटी छोटी जी बीजं आहेत ते आपण पेरली पाहिजे. एका पाली गोष्टीमध्ये असं लिहिलं आहे की आपण जर का एखाद्या कडुनिंबाचं झाड लावलं तर त्याला कडुनिंबाचीच ती जी वेळ आहे ती उंच जाते. आणि समजा आपण आपल्या एखाद्या बागेमध्ये आंब्याचं रोपटं लावलं किंवा एखादं अजून कोणतं रोपटं लावलं तर त्याला त्याचीच प्रकारची गोड फळे येतात. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना आयुष्यामध्ये चांगलं घडवायचं असेल तर बौद्ध धम्माचं रोपटं आपल्या घरी लावणं अतिशय काळाची गरज आहे. म्हणून या आजच्या विशेष भागामध्ये तुम्ही मला ऐकून घेतलं. चांगल्या प्रकारचं जर का तुम्हाला हे वाटलं असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही इतरांपर्यंत पोचवा. त्यांना बौद्ध संस्कार विधीचा अर्थ समजावून सांगा. तुम्ही शिका आणि बौद्ध धम्माला चालना द्या. अशा प्रकारची या विशेष अशा विधी, संस्कार विधी पाठामध्ये मी तुम्हाला जेवढं मला अनुभवत आहे किंवा जेवढं मला मिळालं आहे किंवा मला जे असं वाटतं की इतरांपर्यंत पोचावं, असा हा माझा छोटासा प्रयत्न होता. या ठिकाणी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिवादन करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम.